हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS प्रायव्हेट सेकंड राऊंडसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केले होते त्या विद्यार्थ्यांचे SML आलेली आहे 15%साठी. ही लिस्ट फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड कंबाईन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? सेकंड राऊंडसाठी किती विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे आपण हे पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आला होता आपण ते देखील पाहू आणि सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील, कोणत्या रँकच्या विद्यार्थ्याला BMS प्रायव्हेटचं कॉलेज भेटेल किंवा BHMS प्रायव्हेटचं कॉलेज भेटेल आपण हे पाहणार आहोत. यानंतर BMS साठी 11 कॉलेज नवीन येतील का ते देखील पाहू आणि सगळ्यात शेवटी आपण काय पाहणार आहोत, एक्सपेक्टेड सीट्स किती राहू शकतात सेकंड राऊंडसाठी जेणेकरून तेवढे विद्यार्थी लागू शकतात. आपण हे सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. लक्षात, इन शॉर्ट आजचा व्हिडिओ आपला 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS साठी आहे. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS BHMS सेकंड राऊंड ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांची SML आलेली आहे. ओके, यानंतर सेकंड राऊंडला न्यू किती रजिस्ट्रेशन झालेत ते देखील मी सांगणार आहे तुम्हाला. यानंतर सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल ते देखील थोडक्यात पाहू आपण. आणि यानंतर सेकंड राऊंडला एक्सपेक्टेड सीट्स किती राहतील BMS BHMS साठी, हे 3 टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. लक्षात, आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके, सो गाईज आता आपण पहिला टॉपिक डिस्कस करू. ओके, सो गाईज 15% ऑल इंडिया कोटा फर्स्ट आणि सेकंड राऊंडला किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे 2025 साठी आपण ते पाहणार आहोत. आणि हे शेवटचा राऊंड होता 15% ऑल इंडिया कोट्यासाठी. यानंतर याचे रजिस्ट्रेशन नाही होणार आणि ह्याची काउन्सिलिंग नाही होणार. लक्षात, समजलं? आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके, सो गाईज फर्स्ट राऊंडला रजिस्टर किती विद्यार्थ्यांनी केले होते? 3862 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते पहिल्या राऊंडला. ओके, यानंतर सेकंड राऊंडला टोटली सर्व किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत? 4541. किती? 4541 एवढे रजिस्ट्रेशन झालेले आहे. म्हणजेच 679 विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन केलेले आहेत. किती? 679 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. तर अर्थात तुम्हाला या ठिकाणी समजलंच असेल की तुमच्या SML मध्ये फरक आलेला आहे, तुमच्या आत विद्यार्थी आलेले आहेत, ॲज वेल ॲज तुमचे BMSचे चान्सेस बिलकुल राहिलेले नाहीयेत. ज्या विद्यार्थ्यांना 320च्या खाली मार्क आहेत किंवा 310च्या खाली मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना बिलकुल चान्सेस राहिलेले नाहीयेत 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये BMS किंवा BHMS मिळवायसाठी. लक्षात, समजलं? आता यानंतर आपला पुढचा टॉपिक पहा. फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आणि सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहू BMS आणि BHMS साठी. लक्षात, थोडक्यात पहा. ओके, सो गाईज BMS प्रायव्हेटसाठी शेवटचा विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं होतं चंद्रपूरचं. आता आपण ते डिस्कस करू. ओके, तर 3291 कॉलेजचा कोड आहे. सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज जी की चंद्रपूरचं आहे. या विद्यार्थ्याला हे कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडला. ओके, त्या विद्यार्थ्याची SML होती 1356 आणि ऑल इंडिया रँक होती 4,66,944. लक्षात, ही त्याची ऑल इंडिया रँक होती आणि स्कोर काय होता? फक्त आणि फक्त 292 माफक स्कोर होता. या स्कोरवरती विद्यार्थ्याला BMS प्रायव्हेटचं चंद्रपूरचं कॉलेज भेटलेलं आहे. लक्षात, ज्या विद्यार्थ्याला 15% कॉलेज भेटलं होतं आणि अशा विद्यार्थ्यांनी ते कॉलेज सोडलेलं आहे त्यांच्यासारखं मूर्ख कुणीही नाहीये. कारण तुम्हीच पहा, 679 विद्यार्थी वाढलेत गाईज. म्हणजे या काउन्सिलिंगचं किती महत्व आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी सीट सोडली. लक्षात, समजून घ्या तुम्ही. ओके, यानंतर पुढचं पहा. सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पहा. सो गाईज 4,27,544. किती? 4,27,544च्या वरचे विद्यार्थी जे असतील ना त्यांचे चान्सेस आहेत सेकंड राऊंडला BMSचं कॉलेज भेटण्याचे. किती? 4,27,544. ओके, आणि ऑल इंडिया रँक एवढी राहील तुमची आणि स्कोर एक्सपेक्टेड 310 प्लस. स्कोर एक्सपेक्टेड 310च्या वरी लागला BMS प्रायव्हेटसाठी. लक्षात, समजलं? सो गाईज यानंतर नोट पहा. 11 नवीन कॉलेज जर ऍड झाले तर किंवा 11 किंवा 4 ते 5, 11 जास्तीत जास्त किंवा 4 ते 5 BMSचे कॉलेज नव्याने ऍड झाले
तर कट ऑफ हा 305च्या वरीच राहणार. आत्ता सांगतो तुम्हाला 305च्या वरीच राहणार. ऑल इंडिया रँकवरती डिपेंडिंग राहणार. आता विद्यार्थ्यांना सर्वच ऑप्शन टाकावे लागतील. ज्या विद्यार्थ्यांना 320च्या आत स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना सर्वच BMSचे ऑप्शन टाकावे लागतील 15%मध्ये. लक्षात समजलं. यानंतर पुढची नोट पहा. फर्स्ट राऊंड अलॉटेड स्टुडंट, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे आणि त्यांचा स्कोर 292 ते 320च्या आत आहे. किती? 292 ते 320च्या आत आहे. अशा विद्यार्थ्यांना अपग्रेड व्हायचे चान्सेस नाहीत राहिले. अपग्रेड व्हायचे चान्सेस नाहीत राहिले कारण की तुमच्या आत खूप विद्यार्थी आलेले आहेत, त्यामुळे तुमचे अपग्रेड व्हायचे चान्सेस नाहीयेत. आणि टॉप 30 तर तुम्ही विचार पण करू शकत नाहीयेत. लक्षात. टॉप 30 कोणते विद्यार्थी विचार करू शकतात? ज्या विद्यार्थ्यांना 400च्या पुढे मार्क आहेत किंवा टॉप 10 असे कॉलेजेस. लक्षात समजलं. यानंतर दुसरं आहे BHMS लास्ट स्टुडंट अलॉटेड. आता BHMSचं कॉलेज कोणत्या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे? पहिल्या राऊंडला. सो गाईज 4262 हा कॉलेजचा कोड आहे. श्रद्धा होमिओपॅथिक कॉलेज जे की वाशिमचं आहे. या विद्यार्थ्याची SML होती 3274 BHMSचं सांगत आहे आणि त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक होती 8,91,391. या ऑल इंडिया रँकवरती BHMSचं सगळ्यात शेवटचं कॉलेज भेटलेलं आहे. लक्षात. यानंतर सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील BHMS साठी? ज्या विद्यार्थ्यांची रँक 8,73,287च्या आत असेल असे विद्यार्थी BHMS 15%मध्ये लागू शकतात. किती? 15%मध्ये. लक्षात समजलं. सो गाईज नोट पहा. 200 अंडरच्या विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांना 200च्या आत मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी 15%चा फॉर्म भरलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वच ऑप्शन टाकावीत. कारण की 200च्या खालच्या विद्यार्थ्यांचे 85%मध्ये तर चान्सेस नाही आहेत सध्या तरी, आणि सीट्स राहतील की नाही सांगता येणार. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना 200च्या आत मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी सर्व BHMSचे ऑप्शन टाकून द्या. लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर शेवटचा टॉपिक पहा. BMS BHMS 15% ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंड एक्सपेक्टेड सीट्स किती राहू शकतात आपण ते देखील पाहू. ओके. थोडक्यात सो गाईड BMSचे 97 कॉलेजेस होते, तर एक साधारणतः 390 ते 410 पर्यंत जागा राहू शकतात. रिमेनिंग 390 ते 410 पर्यंत. ओके. आणि जर 11 नवीन कॉलेज आले तर फक्त आणि फक्त 129 जागा येतील. 129 जागा ऍड होतील. लक्षात समजलं. यानंतर शेवटचं पहा. BHMSचे 41 कॉलेज होते, 375 एक्सपेक्टेड जागा राहू शकतात सेकंड राऊंडसाठी. लक्षात समजलं तुम्हाला. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. इन शॉर्ट जर तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्हाला 15%च्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो बरं का, ज्या विद्यार्थ्यांनी 15%चा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना जर पाहिजे असेल त्यांच्या आवडीचं कॉलेज, तर तुमची ऑल इंडिया रँक मेन्शन करा. 15%साठी सांगतोय मी. 15%साठी ऑल इंडिया रँक टाका आणि तुम्हाला कोणचं कॉलेज पाहिजे ते कमेंट करा मला. मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला भेटेल का नाही. ऑल इंडिया रँक मस्ट इम्पॉर्टंट. लक्षात समजलं. यामध्ये जर काही अडचण वगैरे असेल तर मला कॉल करा. बाय गाईज.